आणि आता आपण करवंद काढतोय तर बघू शकता तुम्ही, ही खूपच करवंद मस्त आहेत, गोड आहेत एकदम. जेवढं करवंद छोटं जेवढं ते जास्त गोड असतं. आणि हे अँटीऑक्सिडंट आहेत. ऑक्सिडंटसाठी खूपच बेस्ट आहेत करवंद. आणि ही तुम्ही ड्राय करून जसं आपण ड्रायफ्रूट रात्री पाण्यात भिजवून खातो तसं हे खाऊ शकता. आणि हो, काळी मैना किंवा अशी दिसणारी जंगली बेरी साधारणपणे अँटीऑक्सिडंटने भरलेली असते. आणि अशा प्रकारच्या काळ्या जांभळ्या रंगांच्या फळांमध्ये सहसा अँथोसायनिन्स नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. आणि ह्याचे फायदे खूप आहेत. शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात, हृदयासाठी चांगले आहे, मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात आणि मेन म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर आहे. आणि जेव्हा मला कळलं की हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत तर काय फायदा आहे, एजिंग कमी करण्यास मदत करतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे फळ आहे हे एक्झॅक्ट कोणत्या स्पेसिसचं आहे हे खात्रीने ओळखणं खरंच खूप गरजेचं असतं. कारण काही जंगली बेऱ्या दिसायला सारख्या असतात पण काही विषारी टॉक्सिक देखील असू शकतात. आणि हे तुम्ही नॉर्मली जेव्हा आपण बघतो ही करवंद, तर ह्यामध्ये अँथोसायनिन्स नावाचा हा नैसर्गिक रंगद्रव्य जो असतो ना त्यालाच प्लांट पिगमेंट्स बोलतात. आणि जे फल फुलांना जांभळा, निळा, लाल किंवा काळसर रंग देतात. आणि हे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहेत. आणि अँथोसायनिन्सच फळांना रंग देणारे आणि शरीरांचे संरक्षण करणारे असे नैसर्गिक अँटीऑक्सिडंटने भरलेली ही जंगली बेरी म्हणजेच आपण त्याला करवंद बोलतो मराठी भाषेत, किंवा ह्याला काळी मैनाही बोलतात कोकणामध्ये. तर मी ह्यावेळी ठरवलं होतं की ह्यांना खूप सारे जमवायचे, सुकवायचे आणि आपण रोज ह्यांना सोक करून, तुम्ही रात्री गरम पाण्यात सोक करून ह्यांना सकाळी त्याचं पाणी पिऊ शकता आणि ते खाऊ शकता बिया काढून टाकून. ते खरंच तुमच्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. आणखी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते करवंदांची, स्पेशली ही ब्ल्यूबेरी सारखी आहेत. आणि ब्ल्यूबेरी ही प्रामुख्याने युरोप, USA ह्या ठिकाणी मिळतात. आणि करवंद ही विशेषतः स्पेशली कोकणात आणि भारतात मिळतात, ही तर तुम्हाला माहितीच असेल. पण दोन्ही फळांमध्ये सिमिलॅरिटी ही आहे की दोन्ही फळं ही रंगाने काळी, अँटीऑक्सिडंटने भरलेली आणि आरोग्यासाठी एकदम चांगली आणि अँटी एजिंगचं काम करतात. तर प्रामुख्याने आपल्याला करवंद इझिली अवेलेबल मिळतात, त्यामुळे करवंदांचा खूप चांगला वापर आपण करू शकतो. आणि ब्ल्यूबेरी ही खूप कॉस्टली आहे आणि खूप महाग मिळते. तर आपल्याकडे जर इझिली करवंद आहेत तर का ना त्याचा उपयोग करावा आपण. आणि आपल्यासाठी भारतात करवंद म्हणजेच आपली ब्ल्यूबेरी आहे, त्यामुळे त्याचा खूप चांगल्या प्रकारे आपण वापर करू शकतो.